श्री स्वामी समर्थ। आज आपण असा एक मंत्र पाहणार आहोत, त्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत। आहे तरी तो कोणता मंत्र? त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर जर तुम्ही अजूनही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। श्री स्वामी समर्थ असे म्हणतात की मन ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे। तुम्ही एखाद्या गोष्टीचे मनापासून पाठपुरावा केला तर तुम्ही ते साध्य करू शकता, असे मी म्हणत नाही, तर हे सर्व महापुरुषांनी सांगितलेलं आहे। पण जर ते खरे असेल तर आपल्याला जे मनापासून हवे आहे ते का मिळत नाही? भक्तांनो, कोणत्याही माणसाला आपल्या मनात दुःख नको असते, पण तो जगाला तर तो दुःखीच असतो। प्रत्येक व्यक्तीला मनाने यशस्वी व्हायचे असते, भरपूर पैसा कमवायचा असतो, पण तरीही तो यशस्वी होत नाही। जगात असा कोण असेल का ज्याच्या मनात इच्छा असेल की मी नापास व्हावं किंवा मग मी कधीही पैसे कमवू नयेत? तर यातून दोनच गोष्टी समोर येतात। एक तर ते महापुरुष चुकीचे होते ज्यांनी सांगितले की इच्छित गोष्ट मनाने सत्य होते, किंवा मग आपण चुकीचे आहोत। आजची कथा जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यात तुम्हाला असा एक मंत्र सापडेल की कथा तुम्ही समजून घेतल्यावर तुम्हाला असा एक मंत्र कळेल ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मनाने कोणतीही गोष्ट कशी करता येईल हे समजू शकाल। कोणत्याही गोष्टीचे बीज मनात कसे पेरले जाते आणि आकर्षणाला नियम अट्रॅक्शन कसे कार्य करते हे या कथेतून चांगले समजेल। कथा छोटी आहे पण खूप खोल आहे। या कथेत हरवण्यापूर्वी तुम्ही श्री स्वामी समर्थ आईचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माऊलीचा जयघोष करायला विसरू नका। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। एकेकाळी एका माणसाच्या आयुष्यात फक्त दुःख असायचे। तो जे काही काम करायचा त्या कामात बिचाऱ्याला काही साध्य करता येत नव्हते। कोणतेच काम तो पूर्णपणे करू शकत नव्हता। तो कधी घरी आला की त्याला घरात बडबड चालू असेल आणि त्यांनी कोणाकडे मदत मागितली तर करत नसेल। त्याच्यावर चारी बाजूनी दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं वाटत होतं। बाहेरचं तर लांबच पण घरचे देखील त्याला समजून घेत नव्हते। त्याला समजत नव्हते की मी या दुःखावर मात कसे करावे। तो रात्रंदिवस विचार करत राहिला की त्याच्या दुःखापासून मुक्ती कशी मिळवायची। या कारणामुळे त्याला रात्री झोपही येत नव्हती। त्याच्या डोळ्याखाली मोठी काळी वर्तुळे तयार झाली होती, जी तो माणूस तिथे दुःखी आणि काळजीत होता याचे प्रतीक होते। कधी कधी त्याच्या मनात आत्महत्येचा विचार यायचा, मात्र कुटुंबाच्या चिंतेने त्याला हे पाऊल उचलता आले नाही। तो इतका दुःखी झाला की त्याने ठरवले की या दुःखापासून मुक्त होण्यासाठी आपण जगायचे, आणि यासाठी त्याला कितीही मेहनत करावी लागली तरीही चालेल, त्याला काहीही करावे लागले तरीही चालेल, त्याला निखाऱ्यावर चालावे लागले तरीही चालेल, पण या दुःखापासून मुक्ती मिळवण्याचंच असं त्याने ठरवलं होतं। असेच एके दिवशी त्याने त्याच्या मित्राला विचारलं की माझे आयुष्य मी कसं सुधारू। त्याच्या मित्राने त्याला काही बाबांकडे जाण्यास सांगितले। त्याचा मित्र म्हणाला, बाबांकडे असे मंत्र असतात की ज्याने सर्व दुःख दूर होतात, जीवन सुखाने भरून जाते आणि ऐश्वर्यही प्राप्त होते। तुम्ही असा बाबा शोधा, तुमचे काम होईल आणि जाईल। त्या माणसाच्या मनात ही गोष्ट पूर्णपणे पक्की झाली की त्याचे दुःख फक्त एक बाबाच सुधारू शकतात, आणि म्हणूनच जर त्याला कोणत्याही बाबाची माहिती मिळत असेल तेव्हा तो घाईने त्या बाबांकडे पोहोचत असेल। तो आपली समस्या त्या बाबांना सांगायचा आणि त्यावर उपाय विचारायचा आणि म्हणायचा की बाबा, मी काहीही करायला तयार आहे, पण माझ्या अडचणी दूर करा। तू म्हणशील ते मी करील, पण कृपया माझे आयुष्य सुधारण्याला मला मदत करा। बाबा त्यांना काळ्या जादूच्या काही युक्त सांगायच्या आणि त्या बदल्यात दान घ्यायचे की ही काळी जादू केल्यावर तुमच्या घरात सुख शांती नांदेल। ही युक्ती पूर्ण पद्धतीने करत तो माणूस घरी परतला आणि पूर्ण पद्धतीने तो करू लागला, पण खूप चेटूक करून नाही, पण आयुष्यात काहीच बदल झाला नाही। उलट त्याचे जीवन अधिक दयनीय होत गेले। बाबा त्यांना जे काही चेटूक द्यायचे त्या बदल्यात ते त्याच्याकडून दान दक्षिणा घ्यायचे, त्यामुळे त्याचे पैसेही हळूहळू कमी होत गेले। त्यामुळे त्याच्या आयुष्यातील दुःखात भर पडली।
तेव्हा त्याला वाटले की बाबांकडे जाऊन माझ्या आयुष्यातील दुःख कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मी काय करू? मग एका दिवशी एका माणसाने त्याला सांगितले, तू तुझ्या घरी पुजारी बोलून हवन करून घे. हवन होईल, घर शुद्ध होईल, घरातील कोणतीही वाईट शक्ती घराबाहेर जाईल. पंडिताला बोलावून मंत्रोपचारसह करून सर्व नियम करून घेतले करावे. त्यामुळे घरात सुख शांती नांदेल ही गोष्ट त्या माणसाच्या मनात बसली होती आणि त्याने एका पुजाऱ्याला आपल्या घरी बोलावून हवनही करून घेतले. हवन उत्तम प्रकारे संपन्न झाले. त्या बदल्यात पंडितानेही चांगली देणगी घेतली आणि त्यानंतर तेथून तो निघून गेला. पण काही दिवसांनी त्या माणसाला समजले की त्याच्या आयुष्यात अजूनही काही बदल झालेला नाही. आता तो माणूस पूर्णपणे दुःखी झाला आणि अधिकच अस्वस्थ झाला. आता त्याला वाटू लागले होते की माझ्या आयुष्यातील दुःख कधीच संपणार नाही आणि हा विचार करून त्या माणसाची अवस्था माझ्या आयुष्यातील दुःख कधी संपणार नाही आणि हा विचार करून त्या माणसाची अवस्था वाईट झाली होती. मग एके दिवशी त्याला त्याच्या मित्राकडून अशाच एका बाबांची माहिती मिळाली, जे उपाय सांगण्यासाठी दान किंवा दक्षिणाही घेत नाहीत. त्या माणसाला वाटले की हा बाबा इतर बाबांसारखा असू शकत नाही, कारण तो दान किंवा दक्षिणाही घेत नाही आणि जर त्याने दान घेतले नाही तर तो खरोखरच सिद्ध बाबा होईल. आणि हा विचार करून तो त्या बाबांपर्यंत जाऊन पोचला. जेव्हा तो माणूस तिथे पोचला तेव्हा बाबा ध्यानात बसले होते. ते पाहून तो मनुष्य ते बाबा ध्यानस्थ होऊन बाहेर येण्याची वाट पाहत शांतपणे तिथेच बसला. काही वेळाने बाबांनी डोळे उघडले तर त्यांना समोर बसलेला एक दुःखी आणि त्रस्त तरुण दिसला. त्याच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे पाहतात त्यांना समजले की हा माणूस आपल्या आयुष्यावर किती नाराज आहे. बाबांनी त्याला उद्देशून विचारले, तुला काय हवंय बाळा? बाबांकडे काय घ्यायला आला आहेस? तो माणूस म्हणाला की बाबा, मी माझ्या आयुष्यावर खूप नाराज आहे. या दुःखावर मात करण्यासाठी मी अनेक मार्ग अवलंबले आहेत. काही बाबांनी सांगितले नाही, प्रत्येक युक्ती मी आमजावून घेतली आहे. कोणत्याही व्यक्तीने मला जे काही करायला सांगितले ते सर्व केले, पण माझ्या आयुष्यात दुःख काही कमी झाले नाही. बाबा, उलट माझ्या आयुष्यात दुःख वाढलेले आहेत. मला समजत नाही की मी नेमके काय केलं पाहिजे. कधी कधी मी आत्महत्या करण्याचा विचार करतो, पण माझ्या कुटुंबाचा विचार करून मी हे पाऊल उचलू शकत नाही. बाबा, मी तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे आणि मी तुमच्याकडे खूप आशेने आलेलो आहे. कृपया मला एक मार्ग दाखवा, ज्याद्वारे मी माझं दुःख, संकट, चिंता, भीती सगळं काही दूर करू शकतो. माझ्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तुम्ही मला कोणताही मार्ग दाखवा, तो मार्ग कितीही कठीण असला तरीही मी तो पार करेन. बाबांच्या लक्षात आले की तो माणूस खरंच खूप अस्वस्थ आहे. बाबांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्या मुलाला सांगितले, दुःख दूर करण्यासाठी मंत्र नुसते सारे लगेच सापडत नाही. मंत्र मिळवण्यासाठी काहीतरी करावे लागते व मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल. हे ऐकून आधी त्या माणसाला वाटले की या बाबा माझ्याकडे दान आणि दक्षिणा मागेल, पण दुसरा कोणताही मार्ग न सापडल्याने तो माणूस म्हणाला की बाबा, तुम्हाला हवी ती दान आणि दक्षिणा द्यायला मी तयार आहे, पण तुमचा मंत्र खरा असला पाहिजे, तो पूर्ण झाला पाहिजे, त्याचे फळ मला मिळाले पाहिजे. त्यानंतरच मी तुम्हाला दान दक्षिणा म्हणून जे द्यायचे आहे ते सगळे देईल. त्यावर बाबा म्हणाले की दान आणि दक्षिणा ही फार छोटी गोष्ट आहे, मला ती नको आहे. असा विचार करून तो माणूस म्हणाला, बाबा, मी निखाऱ्यावरही चालायला तयार आहे, तुम्ही फक्त मला आदेश द्या. त्यावर बाबा पुन्हा म्हणाले, मी तुम्हाला निखाऱ्यावर चालणारी छोटी गोष्ट करायला लावणार नाही. मी तुम्हाला जे करायला लावणार आहे ते खूप कठीण मंत्र आहे, तो म्हणजे पूर्ण करू शकाल ते दुःख. तुम्ही व्यक्ती म्हणाला, बाबा, तुम्ही सांगत आहात तर ठीक आहे, मला काय करावे लागेल? मी काहीही करायला तयार आहे. त्यावर बाबांनी त्याला सांगितले की जेव्हा तुम्ही इथून तुमच्या घरी जाल तेव्हा वाटेत तुम्हाला माकड ही गोष्ट पुन्हा पुन्हा बोलत जाईल की मी आनंदी आहे, मी खुश आहे, मी आनंदी आहे, मी खुश आहे. तुमच्या मनाला पुन्हा पुन्हा सांगत राहायचं आहे
ती फक्त मनातील पुनर्वृत्ती असते. लगेचच हे करीन, पण यांनी होणार तरी काय? त्यावर बाबा म्हणाले, हा मंत्र जपून पहा. तसंही तुम्ही अनेक बाबांचे मंत्र जपलेच आहेत, त्यामुळे हा मंत्रही जपून पहा. त्या माणसाला वाटले की बाबा काही दान आणि दक्षिणा घेत नाही, म्हणून त्यांनी छोटासा हा मंत्र दिला आहे. मी नक्कीच करेन. तो म्हणाला, ठीक आहे बाबा, हा मंत्र मी नक्कीच आवडेन. आणि एवढे बोलून माणूस तिथून निघून उठला व चालायला लागला. पण चालायला लागतात बाबा त्या मुलाला मागून म्हणाले, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. हा मंत्र उच्चारल्यावर मनात माकडाचा विचार येऊ देऊ नकोस, तरच हा मंत्र स्थिर होईल. तो म्हणाला, ठीक आहे बाबा, मी हा मंत्र नक्की करेन. एवढा बोलून तो माणूस तिथून उठला आणि चालायला लागला. पण चालायला लागलात बाबा मुलाच्या मागून म्हणाले, बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. हा मंत्र मनात उच्चारल्यावर तुझ्या मनात थोडाही माकडाचा विचार येऊ देऊ नकोस, तरच हा मंत्र सिद्ध होईल. त्यावर तो तरुण म्हणाला, बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी फक्त माझ्या मनाला पुन्हा पुन्हा सांगेन की मी आनंदी आहे, मी आनंदी आहे. याशिवाय माझ्या मनात माकडाची कोणतीही कल्पना येणार नाही. एवढे बोलून तो माणूस तिथून निघून गेला. तो त्याच्या मनात बोलू लागला की मी आनंदी आहे, मी खुश आहे. अशी पुनर्वृत्ती करत तो थोडा अंतर चालत गेला असता अचानक त्याच्या मनात माकडाचा विचार आला. माकडाचा विचार एकदा आला आणि तो निघूनही गेला. पण माणसाला वाटलं, आजपर्यंत मला माकडाचा विचार कधीच आला नाही. आज माकडाचा विचार अचानक माझ्या मनात का आला? आणि असे करून त्याने त्या माकडाचा विचार मनातच पकडून ठेवला. त्याला कोणता मंत्र मनात ठेवायचा आहे हेही विसरून तो त्या माकडाचाच विचार करू लागला. थोड्या वेळाने शुद्धीवर आल्यावर तो पुन्हा तोच मंत्र म्हणू लागला जो बाबाने त्याला सांगितला होता, मी आनंदी आहे, मी आनंदी आहे. पण अचानक त्यांच्यासमोर माकड दिसलं आणि ते पाहून त्याच्या मनात पुन्हा एकदा माकडाचा विचार येऊ लागला. माकड निघून गेले आणि त्याला हा विचार आपल्या मनातून काढून टाकायचा होता. माकडाचा विचार माझ्या मनात कोणत्याही प्रकारे येऊ नये अशी त्याची इच्छा होती, पण त्याला समोर फक्त आणि फक्त माकडच दिसत राहिलं. असेच धडपड करत तो त्याच्या घरी पोहोचला. तेव्हाही तो त्या विचारातच होता आणि घरी पोचल्यावर त्याने बायकोला सांगितले की मला जेवणात माकड दे, असं तो विचारात बोलून गेला होता. आणि तो काय बोलला आहे त्याच्याच लक्षात आल्यावर त्याने केस उडायला सुरुवात केली. त्याने भिंतीवर डोकं आपटायला सुरुवात केली की आजपर्यंत मला माकडाची कल्पना कधीच आली नाही आणि आज मला असं काय झालंय की मला सगळीकडे माकडच दिसत आहे. हा कसला भ्रम आहे? हा विचार करून माणूस रात्रभर झोपू शकला नाही. रात्रभर बाजू बदलत राहिला आणि सकाळी उठून ते त्याच बाबांकडे जाऊन पोचला आणि त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, बाबा, हा काय चमत्कार करतोय? काही कळत नाहीये. आजपर्यंत माझ्या मनात माकडाचा विचार कधीही जाणार नाही, पण कालपासून मला माकडाचाच विचार येऊ लागला आहे. असे सांगितल्यापासून मला सगळीकडेच माकडेच दिसत आहेत. तो माणूस म्हणाला, बाबा, मला आत्ताही तुमच्या मागे झाडावर बसलेले माकडच केळी खाताना दिसत आहे. काय चालले आहे बाबा? हे ऐकून बाबा हसू लागले आणि म्हणाले, अरे बाळा, मला असा सापळा आहे, माणूस असा सापळा आहे, हा एक असा सापळा आहे, तो वाटतो तितका समजवण्यास सोपा नाही. पूर्वीही तुमच्या वाटेत माकडे यायची. तू माझ्याकडे आलास तेव्हाही ही माकडे या झाडावरच फिरत होती, पण तेव्हा हे माकड तुझ्या मनात नव्हते. तेव्हा तुझ्या मनात फक्त तुझी व्यथा होती. यानंतर बाबाने त्याला सांगितले की बाळा, आपल्याला कशापासून आहे काही पळून जायचे आहे. नेमकी तीच गोष्ट आपल्या मनात खोल खोल शिरत असते. ते आपल्या हृदयात प्रवेश करत असते. किंबहुना त्या गोष्टीतूनही आपल्याला आपली सुटका हवी असते, कारण ती गोष्ट आपल्याशी खोलवर पार उजडलेली असते. आणि जितक्या लवकर आपल्याला सुटका हवी असते तितकी ती आपल्या मनात खोलवर जाऊन बसते आणि शेवटी ती आपल्या अंतर्मनात गुंतून जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आनंदी व्हावे अशी सगळ्यांची इच्छा आहे. मी आनंदी आहे, मी खुश आहे असं आपण ओठांनी तर वारंवार बोलून काहीच होणार नाही. तर आपल्याला त्या आपल्या अंतर्मनाला आणायचं आहे आणि आपण
आपल्या मनात दुःखाचे प्रसंग येतात व आपल्या विचारात आपल्याला फक्त दुःख दिसते, म्हणूनच मी सुखी आहे, मी आनंदी आहे असे वारंवार जिभेवर सांगत राहिले पाहिजे. जोपर्यंत हा मंत्र आपल्या हृदयात जात नाही तोपर्यंत आपण आनंदी होणार नाही. यावर त्या माणसाने विचारले की बाबा, पण हा मंत्र आपल्या अंतर्मनात कसा जाईल? हे बाबा म्हणाले की बाळा, तुझ्या दुःखाचे लढणे बंद कर. जोपर्यंत तू दुःखी दूर करण्यासाठी विचार करत राहशील तोपर्यंत ती दुःख तुला चिटकून राहील, तोपर्यंत ती दुःख तुझ्या हृदयात तुला त्रास देतील राहतील. आणि ज्या दिवशी तू त्या दुःखाचा विचार करणं सोडशील त्या दिवसापासून तुला त्या दुःखापासून मुक्ती मिळवायची नाही असं वाटू लागेल आणि त्या दिवसापासूनच तुझ्या आयुष्यातून दुःख नाहीसे होईल. कारण कोणत्याही गोष्टीपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचा विचार करावा लागतो आणि त्या गोष्टीचा आपण जितका जास्त विचार करू तितकी ती गोष्ट आपल्या मनात खोलवर जाते. बहुतेक वेळा आपण फक्त दुःखाचाच विचार करतो. आपल्याला वाटते की आपल्या जीवनात दुःख आहे आणि आपण त्यापासून मुक्त होणे आवश्यक आहे. या कारणास्तव पुन्हा पुन्हा विचार केल्याने ती दुःख आपल्या अंतर्मनात घुसतात आणि आपल्याला अक्षरशः श्वासही घेण्यास वाटत नाही. म्हणूनच जर तुम्हाला दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर दुःखापासून मुक्ती मिळवायचा विचार करणे सोडून द्या आणि मग बघा, नक्कीच दुःखापासून मुक्ती मिळेल. अनेकदा माणसाला धूम्रपान सोडायचे असते, मद्यपान सोडायचे असते. सकाळी तो असे ठरवतो की मी स्वतःला वचन देतो की मी कोणतेही व्यसन करणार नाही, पण संध्याकाळी परतल्यावर तो दारूच्याच नशेत परततो. आपण जे विचार करतो ते आपण पूर्ण करू शकत नाही. असे का होते? तर खरं तर आपण त्या गोष्टीकडे जास्त लक्ष देत असतो, त्या गोष्टीला जास्त महत्त्व देत असतो. जेव्हा आपण ती गोष्ट सोडवण्याचा विचार करतो तेव्हा आपण तिचे महत्त्व वाढवत असतो. आपले मन त्या गोष्टीबद्दल तितकेच जास्त विचार करेल किंवा मद्यपान किंवा धूम्रपान सोडण्याचा विचार करेल तितकेच आपले मन त्या गोष्टीकडे मागे धावते. आपल्याला त्या गोष्टीशी झगडायचे नाही, फक्त त्याचा विचार न करता आपण पास होऊ शकतो. आणि हा मंत्र जर आपल्याला समजला तर आपण जीवनात ते कधीही साध्य करायचे आहे ते आपल्या अंतर्मनात घालू शकतो. आणि एकदा का ते ध्येय आपल्या अंतर्मनात बसले की यश मिळण्यास काहीच हरकत नसेल. आणि प्रेमात स्वामी भक्तांना आज ही कहाणी इथे संपत आहे. आशा आहे की ही कहाणीतून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळालं असेल. स्वामी तुम्हाला आजची कहाणी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.